खिचडी हा पदार्थ सर्वांना आवडतच आहे. त्यासाठीच नाशिकमधील रवी खेरनार यांनी ही खिचडीचा व्यवसाय चालू केला आहे. ते एक शेतकरी असून सर्वसामान्यांचे पोट कमी पैशात कसे भरतील यासाठी त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. यात ना नफा ना तोटा असे हे 25 रुपयात खिचडीची प्लेट देत असतात. सर्वसामान्य जनतेला 25 रुपये हे फारसे मोठे नाहीत. 25 रुपयात आता बाहेर कुठे जेवणही मिळत नाही, परंतु चांगल्या पद्धतीची आणि चांगल्या क्वालिटीची खिचडी या ठिकाणी रवी खेरनार हे देत असतात. चांगल्या पद्धतीची ही खिचडी आणि तिचा सुगंध दूरदूरपर्यंत जात असतो. त्यामुळे 25 रुपयात पोट भरतंय असं म्हटल्यावर सर्वसामान्य जनता ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असते. इतकेच नव्हे तर शाळकरी विद्यार्थी आणि तरी रूम करून राहणारे मुलंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. दिनेश यांना व्यवसायात आवड होती, परंतु कुठला व्यवसाय करायचा त्यासाठी त्यांनी या खिचडीचा उत्तम व्यवसाय चालू केला आणि या ठिकाणी लोकांची गर्दी पाहून त्यांना योग्य असा प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी रोजच्या 500 ते 600 खिचडीच्या प्लेटा ते तयार करत असतात. तर जाणून घेऊयात त्यांना कल्पना कशी सुचली. मी दिनेश खेरनार, मूळ सटाणा. माझा व्यवसाय मूळ म्हणजे शेती, कारण शेतकरी कुटुंबात जन्माला आलो मी आणि हा बिझनेस म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं माझ्या मनात इच्छा होती. म्हणून मी काहीतरी खिचडी म्हणून काहीतरी डोक्यात संकल्पना केली आणि नाशिक येथे एकदम नॉर्मली वाटत होतं की एवढं आपल्याला प्रतिसाद भेटेल किंवा काय, इथं चालू केलं मी. त्याच्यानंतर लोकांना परवडणारी म्हणजे आपले कॉस्ट पण कमी आहे, 25 रुपयाला फक्त. कारण की जो सामान्य माणूस ज्याला पगार वगैरे कमी तो 25 रुपयात खाऊ शकतो आणि उपाशी राहू शकत नाही. आणि हा खिचडी व्यवसाय असा आहे की मी टाकताना नफा किंवा तोटा हा पहिलाच नाही कधी. फक्त संकल्पना एवढीच की आता बॅचलर पोरं इथं 7-8 हजार रुपयामध्ये पगारामध्ये कामं करतात. कारण की जे मुलं आहेत त्यांना आता मेसचे डबे किंवा मग बाहेर जेवण 100-150 रुपये खर्च येतो जेवायला किंवा 60 रुपये 70 रुपये खर्च येतो. कारण की त्या मुलाला परवडत नाही. कारण की 8-9 हजार पगार असल्यामुळे त्यांना फक्त 2-4 हजार रुपयाचं ते बाहेर जर गेलं तर त्यांना फक्त 5 हजार रुपये होतात. कारण की आपल्या इथं आल्यामुळे 25 रुपयात त्यांचं पोटभर जेवण होतं आणि तो उपाशी राहू शकत नाही. आणि आपलं साधारणपणे दिवसातनं आता आपल्याला 2.5 महिने चालू करायला हा विषय झाला आहे आणि दिवसातनं मॅक्झिमम 400-450-500 प्लेट आपल्याला जात आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद, कारण की एक जो कस्टमर खाऊन गेला तो परत येतो आणि परत तो एक कस्टमरमुळे आपले 10 ते 20 कस्टमर वाढतो आहे. म्हणजे असं की मार्केटिंग करायची गरज आली नाही, कोणाला सांगायची गरज नाही. क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली आहे म्हणून लोक आपल्याकडे आणि आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतो.